पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, तर मी तुम्हाला कैरीची कढी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी प्रथम मी कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत. आधी पहिली कैरी फोडणीला टाकून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते काय काय करायचं ते. तर आपण तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये प्रथम काय करणार आहोत, जिरं. त्यानंतर या कढीला मेथीचा वास छान लागतो. हळकुंड मेथी घालतात खरं, पण आता आपण हळकुंडाच्या ऐवजी हळदच घालणार आहोत. मी हळदच घालणार आहे. मग त्याला हळकुंडसुद्धा थोडं भाजून वाटून लावतात, तेही खूप छान लागतं. तुम्हाला सोपे सोपे पर्याय सांगते मी, झटकन तुम्हाला करता यावं, हळकुंड शोधायला हवं, ते कुटायला हवं, म्हणून मी आता हा तुम्हाला सोपा पर्याय सांगते. मेथी घातली आहे. मेथी तांबूस झाली की त्यावर आपण हिंग घालणार आहोत. नंतर कैरी घालणार आहोत. कैरी आपल्या आवडीनुसार घालायची. कोणाच्या घरात जसं आंबट आवडेल त्या मानानं कैरी घालायची. आणि वर हळद. हळकुंड घालायचं असेल तर ते मग खोबऱ्याबरोबर वाटायचं, तळून घ्यायचं आणि हळकुंड मेथी वाटायची. पण आता आम्ही असंच करतो, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते. आता आपण ह्याच्यावर थोडं झाकण ठेवूया. कढी हे बघा, आपली कढी ही कैरी चांगली बावत आलेली आहे. त्याच्यात आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी घालून आपण कैरी ही शिजवून घेणार आहोत. तर हे मी वर झाकण ठेवते. आपण एक कढीसाठी लागणारं वाटप करणार आहोत. त्याच्यासाठी ओली मिरची घेतली आहे. मिरची आपल्या आवडीप्रमाणे, तिखट ज्या मानानं तुम्हाला आवडत असेल त्या मानानं घालायची. आणि खरं काही जण खोबऱ्याचा रसही काढून घालतात, पण मी रस न घालता खोबरं वाटून घालणार आहे. एकदम मिळून येण्यासाठी, जसं आपण ताकाच्या कढीला बेसन लावतो तसं याला बेसन न लावता चिमूटभर, अगदी पाव चमचा तांदूळाचं पीठ घातलं आहे. आपण कढीला नेहमी बेसन लावतो. तांदूळ भिजत घालून वाटूनही लावतात, पण मी आज तसं न करता तुम्हाला सगळी सोपी पद्धत दाखवते. त्यानंतर जिरं, एक चिमूट, अगदी किंचित हळद. आता हे आपण छान बारीक वाटून घेणार आहोत आणि त्या शिजलेल्या कढीत, म्हणजे त्या कैरीच्या ह्याच्यात घालणार आहोत. त्यापैकी शिजत आलेले आहेत. त्यामध्ये आपण हे वाटप जे केलेलं आहे ते वाटप घालणार आहोत छानपैकी. आपल्याला घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे आपण पाणी वाढवायचं. मी अजून थोडं पाणी वाढवणार आहे. चवीप्रमाणे त्याच्यात मीठ. खूप सुंदर कढी लागते ही. गूळ याच्यात व्यवस्थित लागतो. गूळ किंवा साखर तुम्हाला जे आवडेल ते घालावं, पण ह्याला गुळाची चव चांगली येते, आंबट गोड अशी. अशी आपली सुंदर कढी तयार आहे. तर हे गरम गरम भात आणि कढी एकदम छान मेनू. आता आपण याच्यावर फोडणी, एक थोडासा तडका घालूया. छान दिसतो पण छान नाही लागतोही छान. पण तेल तापत ठेवलं आहे आणि याला वरून सुक्या मिरचीचा तडका द्यायचा. खूप छान लागतो, वासही छान लागतो आणि खमंगपणा येतो त्या कढीला एकदम. त्याच्यामुळे आपण सुक्या मिरचीचा तडका देऊया. पहिल्यांदा मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, 2 दाणे मेथीचे खमंगपणासाठी फोडणीत घातलेलेच आहेत, पण तरीसुद्धा वरून घातले आहे. थोडा कढीपत्ता आणि सुकी मिरची. झाला आपला तडका, खमंग असा तडका तयार आहे. तर आपण हा कढीवर घालणार आहोत. वरून थोडासा हिंग. अशी ही आपली कढी. जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती सुंदर लागते. अशी हवी असल्यास कोथिंबीर आवश्यक, काहीही नाही तरीसुद्धा.
आहे घालूया. छानपैकी कैरीची कढी एकदम तोंडाला चव आणणारी आणि या सीझनला प्रत्येकाच्या घरात ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी लवकर दाखवली आहे. म्हणजे आता कैऱ्या सुरू झाल्या आहेत. सगळ्यांनी नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी कशी केली आहे. ही पहिल्यापासून शेवटपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.